बघा अर्धा तास, बघा 1.5 तास बसून, 2 तास बसून मुंग्या 1-2 झटके मार. का रे का मुंग्या आणतोयस? असं नाही वागायचं. आपण मंत्र म्हणतोय का नाही? मग काय होईल? मग तुम्हाला हॅबिट होईल तास बसण्याची, 1.5 तास बसण्याची, 2 तास बसण्याची. आणि मग इथल्या मुंगे बंद होते सगळे. मग कुठे काहीतरी वळवळायला लागेल. इकडे काहीतरी, इकडे काहीतरी, नाका काहीतरी उसळ, मागं काहीतरी येईल. मग जागृतीमध्ये स्वप्नावस्था परत तयारी होईल. कोणते पुढे दिसायला लागेल, कोणते मागे दिसायला लागेल, भीती वाटायला लागेल, चांगलं वाटायला लागेल, आनंद वेगवेगळे अनुभव यायला लागतील. हलायचं नाही. मग जांभळ्या बिंबड्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग काक्यांना घामीम झाला. मग जरा फिश वाटायला लागला. मग आज्ञाचक्र तुमच्या यायला. तुम्ही जे म्हणता पांढरं दिसते तरी पांढरे दिसत नाही. आधी कुठलं दिसते अवस्था? कुठली आहे? ध्यान. ही ध्यान अवस्था सगळी सांगतोय. आपण जे ध्यान आहोत, आपलं ध्यान करायचं. कुठल्याही देवाला, कुठल्याही गुरुला साधनेमध्ये आणू नका. काय सांगितलं? कुठल्याही देवाला आणू नका. बाबांच्यावर प्रेम आहे, नंतर फोटो बघत बसा. देव प्रेम आहे, नंतर फोटो बघत बसा. साधना करता गुणामध्ये आणू नका. तर तुमचं आत्मिक तत्व बाहेर येईल. नाहीतर माझे बाबा दिसतायत, बाबा जेवला का? ते काय जेवला बाबा तुम्ही? मग माझा का खात नाही? हे विचार सुद्धा आज येता कामा नाहीत. हे सुद्धा विकारच आहेत. प्रयत्न असा करायचा, विचार येता कामा नाहीत. तुम्ही प्रयत्न करता का नाही बाबा दिसण्याचा? प्रयत्न करता का नाही पांढर दिसण्याचा? करता नाही प्रयत्न? असा प्रयत्न करा की मला कुठला विचारच करायचा नाही आता. तरी पण एखादा विचार मनात आला, हे का सांगा बाई साधना करतोय, विचार कुठलाच करायचा नाही. जे करतोय, जे नाम घेतोय तोच विचार करायचा. ओंकार केला, ओंकाराचा विचार. बाबांचा मंत्र केला, बाबांच्या मंत्राचा विचार. सर्व मंगल मंगल सर्व, जो नाम घेतो तो विचार. इतर कुठला विचार करायचा नाही. मग ध्यानात रूपांतर तुमचं होईल. काय कळलं? ही पहिली बैठक किती महत्वाची आहे बघा बरं. मोबाईल एअरप्लेन मोड लावून टाका. मेसेज सोबत या नको ना. हळद टुंगवर येतं. टुंगवायचा मेसेज बघितला की ज्याचा मेसेज आला ते लोकांना पुसला. मग साईनाथ आहे ना, एअरप्लेन म्हणून टाकायचं, स्विच ऑफ करून टाकायचं. बघा साधना खूप असं वाटतं मला. काही सेकंद दार लावून टाका. प्रॅक्टिस करा 3 तासापर्यंत. सोपं आहे. पुरे चिन्हात तुम्ही जर बसला ना पुरे शरणाला, तर तुम्ही 3 तासात मग कळणार पण नाही. आणि मध्ये कुठे लिक्विड घेऊ नका, पाणी सुद्धा घेऊ नका. तुम्हाला घशाला कोरडं पडणार, घसा खवखवणार, घसा दुखणार, सगळे प्रकार घडणार. काही द्यायचं. अहो अशा मृत्यू आता सुंदर नाही का? कसं काय घ्यायचं? नंतर आजारा पडून मारण्यापेक्षा हे मिळणं बरोबर. काय होत नाही. जेव्हा तुम्ही मंत्र म्हणायला लागाल तेव्हा ऑटोमॅटिक लाळामध्ये पाणी रूपांतर होईल. आपोआप तुमची जी लाळ आहे ना त्यात रूपांतर, पाण्याचं रूपांतर ऑटोमॅटिक होईल. आणि ते तुम्हाला पाणी, लाळाचं पाणी घोट घ्यायला कामाला येईल. आणि त्या लाळाच्या घोटामुळे तुमचे सगळे आजार नाहीसे होतील.
गोळी घ्यायची गरज नाही. पण आपल्या सवय काय लागले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, एनर्जी ड्रिंक पाहिजे. पण हे घेतलं की हे करायला लागणारच. एकावर एक अवलंबून आहेत. नियमच आहे, वर्ण सोडले खाणं जावं लागणार तुम्हाला, पण येत नाही तुमच्यापेक्षा. आणि करायचं काय, जेव्हा तुम्ही हे सुरू कराल, नाम सुरू कराल, तुमच्या ऑटोमॅटिक काय होईल, तोंडामध्ये रस तयार सुरू होतील. तो रस तुम्ही केव्हा सुरू कराल तेव्हा टॉक्सिन बाहेर सुरुवात होईल, तुम्हाला युरिन लागणार. तुम्हाला असं कधी वाटेल मी पाणीच पिलो नाही, मला युरिन कसं काय लागते, असं मला वाटायला कधीतरी. ती सगळी घाण बाहेर पडेल तुमच्या देहात. आणि मंत्र साठले जातील, भांडं मोकळं राहत नाही, तिथं मंत्र भरले जाणार है ना, तिथली घाण बाहेर पडणार. मंत्र भरणार, घाण बाहेर पडणार, मंत्र भरणार, घाण बाहेर पडणार. पूर्ण सगळे तुमचं जे काही तुम्ही टाइम ठेवले, 3 तास 2 तास 1 तास काय टाइम ठेवले, ते तास झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर मग पाणी प्या. काय कळलं म्हणजे मी 1 तासात जरा बसणार आहे का, तर 1 तासात मी पाणी प्यायचं नाही, 1 तास 10 मिनिटाला पाणी प्यायचं. आता यावेळेस काय करा करताना, जर तुम्हाला वॉशरूमला आलीच तर 1 माघारी उठून वॉशरूम येऊ शकता, थांबू नका. ती सिद्धी नंतरची. कारण शरीराला तुम्हाला कमांड द्यायला शिकवलेलं नाही मी, शरीराला कमांड द्यायची असते, लगेच द्यायचं नाही, शांत बसायचं. म्हणजे लगेच तयार होऊन द्यायचं नाही बॉडीमध्ये. भूक लागून द्यायची नाही शरीराला, अन्न मागायचं नाही शरीराला, जठराग्नी अन्न मागायचं नाही. असे पुढचे देवाला आहेत त्यासाठी, ते नंतर होणार. अगोदर काय येणार, बैठक. आणि बैठक बसल्यानंतर तुमचे काम क्रोध लोक समोरून उभे राहणार. म्हणजे तुमचा वैरी चिंतत नाही, ते सगळं मन चिंतायला लागणार. काय सांगतोय, वैरी चिंतायचं नाही किंवा मन चिंतायला लागणार तुमचं, कारण मनासाठी घाण आहे, टॉक्सिन आहे सगळं. इतकंच काय तुम्हाला देवाचं शिवाय होणार. कोण देव, कोण राम, तरी कधी शिवे घालणार, कोण दत्त शिवे घालणार. म्हणजे मनात तुमच्या शिवे येणार, वाईट विचार येणार, त्यासाठी पृथक्करण होणार. निर्मळ झालं पाहिजे, कसं पाहिजे, निर्मळ. आता बघा, जे 1.25 लाख मंत्र म्हणताना तुमची जी अवस्था होती बैठकीची, त्यापेक्षा तुम्ही पुरुषरण करताना बैठक वाढली का नाही. पण तुम्ही नित्य करताय का ते महिन्याला पुरुष आपण झालंच पाहिजे म्हणून, काय सांगा बरं. कर्म का कीड़ा आहे ना, वो बदमाश है, वो बैठने नहीं देता. काय करू, कर्माचा किडा आहे, पुसून देत नाही. मन म्हणतो आपण मंत्र म्हणूया, दुसऱ्या वेळेस मन म्हणतो कशाला आता करायचं होते, नंतर बघू. अशी काही महाराज बोलणार नाहीत. भाग हे पुरस्चरण जे आहेत ना, ही तुमचं ध्यान अवस्था वाढवण्याकरता आहे. आणि तुम्ही जी साधना करताय ना आता, एक मुलगा असतो, तो क्रिकेट खेळतो. क्रिकेट कुठे माहितीये का, गल्लीतल्या ग्राउंडवर. आणि तो मुलगा काय करतो, क्रिकेट खेळताना समोर एक मैत्रिणीचं घर असतं, इथून जी बॅटला बॉल मारतो ते तिच्या बरोबर बरंच फोडतो. गल्लीमध्ये फार मोठं धाव झालं तिथं असते, मग माहित नाही.
स्पर्धा करत तो मोठ्या शेडीमध्ये जातो. त्याला काय वाटतं आता आपला बॉल तुटून जाणार, चौकार मारणार. असं जे बॉल मारतो असं जेव्हा जातो तो पुढे जाऊन कॅच करतो. मग त्याला कळतं की आपली रेंज किती आहे. तो प्रसंग घडला काही वर्ष जातात नाही का. तशी उपासना करणार तुम्ही अर्धा तास बसला म्हणजे वाटत साधना झाली माझी. 8 तास साधना असते. अर्धा तास गल्लीतला बॉल असतो. गुरु माऊली आपल्या तुम्हाला सपोर्ट करताय सगळ्या गोष्टीमध्ये म्हणून काय वाटत नाही. साधना अवघड आहे. बघा तुम्ही 8 तास तुम्हाला एका ठिकाणी बसणं शक्य आहे का? नाही शक्य. अर्धा तास बसण्याची अवस्था काय होती? मनात प्रश्नांचं कावर असतं. साधना ही अंतिम अवस्था आहे, ध्यान ही पहिली अवस्था आहे. काय सांगतो? इथे मागच्या उठवून जरा. साधना ही कसली अवस्था आहे? अंतिम अवस्था आहे. ध्यान ही पहिली अवस्था आहे. मग असं द्यायला लागतं नाही तर नाही. झोपायला काही प्रॉब्लेम नाही, पण आधार कुठला घेऊ नका. समर्थ इकडे येऊ, इकडं किती येऊ. काय सांगितलं मी तुम्हाला? झोपायला पूर्ण मोबाईल, पण पुन्हा बिना आधार झोपायचं. त्याचा खांदा घ्या असं काही करू नका. तर काय सांगितलं मी? साधना ही अंतिम अवस्था आहे, ध्यान ही प्रथम अवस्था आहे. आणि त्यामध्ये बैठक जी पहिली आहे. तुम्हाला इथं काय शिकवलं आपण? अर्धपद्मासन शिकवलं. का तर तुम्हाला लग्न करून मुलं बाळा प्रपंच वाढवायचं आहे म्हणून. तुम्हाला लग्न करायची इच्छा नसेल तर तुम्ही अर्धपद्मासन बसू शकता डायरेक्ट. काय सांगितलं? पूर्ण पद्मासन तुम्ही बसला तर अर्धपद्मासनाची साधना करतो. त्याच्या अर्धपद्मासन साधना केली ती 50% कामी समजा आली तर 100% पद्मासन ती साधना कामी येणार. कारण मुलाचा चक्र डायरेक्ट जातो. कोण आहे? तुम्हाला प्रापंचिक विषय असल्यामुळे तुम्हाला अर्धपद्मासन दिलं. मग अर्धपद्मासन तुम्हाला दिलं मग ते सिद्ध करायचं. अर्धपद्मासन सिद्ध कधी होईल? 10 लाख मंत्रानंतर. काय सांगितलं? तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जितकी साधना कराल ना तितके निरोगी राहा. निरोगी कुठल्याही आजार होणार नाही तुम्हाला. पण साधना करू नये म्हणून तुमचं कर्म तुम्हाला अटॅक करणार. काय सांगतोय? साधना तुम्ही वाढवली त्यांना माहित आहे. तुम्ही साधना वाढवल्यानंतर तो तुम्ही कर्माच्या अंडर जाऊ शकत नाही. तुमच्या कर्माला अटॅक करू शकत नाही साधना वाढल्यामुळे. मग कर्म अंडर कंट्रोल होणार. मग मनात तुमच्या इच्छा ज्या येणार ना, मनात नुसती इच्छा आली की ती पूर्ण होणार. कधी? ध्यान वाढल्यानंतर. बघ 1.25 लाख मंत्रामध्ये वाचसिद्धी प्राप्त होती. काय सांगतोय? 1.25 लाखात. पण वाचसिद्धीनंतर आपण काय करतो?
आता मला वाटशिद्धी प्राप्त झाली आहे, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, तुला हे होईल, सुरूच होतं का नाही सांगा मला वाच्यामध्ये. शक्ती घेण्यासाठी देहच तुमचं काम आहे, पण शक्ती घेतलेली तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. काय सांगितलं? सांभाळता आली पाहिजे. सांभाळता कधी येईल ती? इथं बर्फ असेल तर. काय सांगितलं? इथं बर्फ पाहिजे, नाही तर पाणी उथळ असेल तर काय होणार? खाडखाड खाडखाड खाड गेले मी. उतर पाण्याला खडखाड फार. आणि साधकानं नियम असा आहे, साधकानं गुरूंच्या व्यतिरिक्त कुणाच्याही आहारी जायचं नाही. आणि कांद्या बंडीच्या शिवाय आहारी जायचं नाही. हा काय सांगतोय? साधकाने फक्त गुरूंच्या आहारी जायचंय. असं घडतं का हो? का गुरूंना आहारी घेता? हा काय होते? साधकाने काय करायचं नाही? गुरूंच्या आहारी जायचंय. कांदा बनारसून त्याशिवाय आहारी जायचं नाही. म्हणजे कुठल्याही मिष्टान्नाच्या नादी लागायचं नाही जास्त. तू साधक. 10 लाखात काय होणार मॅडम? 10 लाखात 10 लाखात तुमचे जे विषय आहेत तुमच्या अंडर कंट्रोल येणार. विषय सगळे स्वतःपुरते. हो, नरेंद्र मोदीला त्यांना काय द्या, आणखी ते अपेक्षा समोर ठेवा तुम्ही. असं काय बोलणार? ओके, 1 कोटी मंत्र केला. 1 कोटी काय होणार? देवतांचे रेस कळायला लागतील तुम्हाला, लहरी कळायला लागतील. एक कोटी मंत्र काय होणार? देवाचे तुम्हाला काय लागणार? हे रामाचा रेज आहे, कृष्णाचा रेज आहे, देवीचा रेज काय लागणार? आता काय कळतंय का? है ना? 1 कोटी मध्ये देवतांनी तुम्हाला लहरी काय लागतं सगळं. देवता कळतील, पित्र कळतील. पित्र काय जरा जवळ करतात, लवकर करतात. कोण आलाय की भेटायला कळत. है ना? 10 कोट मंत्र केला. 10 कोट किती? 3 जन्मात होईल किंवा विरक्त राहून करायला लागेल. विरक्त राहून तुमचं काम करायला यक्षिणी येणार नाहीत, योगिनी येणार नाहीत, डायरेक्ट देवच येणार. 10 कोट नामस्मरणामध्ये डायरेक्ट देवाना तुम्हाला डायरेक्ट काम. मध्ये कोणी तिथे येणार नाही म्हणून त्यांची काम समजे. यक्षिणी भिक्षिणी किंवा तुमचे जे योगिनी वगैरे आहेत जास्त कोटीपर्यंत त्यांचं रेंज आहे. एवढं देऊ शकत नाही. एवढी मोठी एनर्जी तयार झाली. शेत आहे. 12 कोट जर जप झाला, 12 कोट, तर तुम्ही त्या देवाचं रूप बनता. तुमच्यात ते देवता धारण होती घ्या तुमच्या. बरीच आहे अशी बरीच आहे. रामस्वामी आहे, 12 कोट जप झाला. गोंधळकर महाराज आहे, परमहंस आहे, बरेच आहे. कालीमातेला हे. पण त्याला काय करावं लागेल? 12 कोटीला काय करावं लागेल? विरक्त व्हायला लागेल. आता मुलं बाळ प्रपंच नवरा सगळे आहेत. आता ह्यांना जर तुम्ही टाकायचं म्हणलं तर
काय होणार? आत्म्याची तळमळ त्याची लागणार. हे कधी करायला लागतं? ह्याच्यासाठी जन्म येतो वेगळा. तुम्हाला जन्म कशा करता आता आलाय का नाही? हा कांदे बटाट्याशी आलाय काय तुम्हाला? त्यामुळे असाही येतो त्यामध्ये की फक्त परमेश्वर आणि माध्यम मिळतात बरं का. माध्यमाचं काही टेन्शन नाही. तुम्ही घातलं की माध्यम येतात. त्या लेवलला गेले की ती माध्यम अटेंड होतात. ध्यानानंतर साधना किती मोठी आहे कळलं तुम्हाला. पण आता आपण एवढं काही करणार नाही. आता आपण गृहस्थी आहोत. गरम गरम चपाती आपली अपेक्षा असते. तिलाही संसारिक कामाची अपेक्षा असते. मुलं आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळं आपण किमान ध्यानापुरतं बस झालं. अर्धा पाऊण तास जास्त 3 तास यावर जायचं नाही. सोडून जा असं काय करू नका. त्याच्यावर नाही जायचं. 3 तासाच्या वर कोणी साधना करू नका. काय त्याची साधना करत नाही एवढं. दिली नाही मी करायला. दृष्टांत व्हायला लागतात. दृष्टांत म्हणजे काय? पुढे घडणाऱ्या घटना अगोदर कळायला लागतात. उद्या काय घडणार आहे ते आधी कळायला लागतं. आणि जे कळतं तेच घडतं. काय कळलं? आधी कळायला लागतं. उद्या काय घडणार, पुढे काय घडणार. केवळ मंत्रानं, केवळ साधनेनं. इतकं होत असेल तर हे धंदे बाकीचे कशा करायचे? नोकऱ्या व्यवसाय काय गरज आहे का? काय सांगा किरण? तुमच्यासमोर एक नाव आहे किरण महाराज. एक तुम्हाला डोंगर देऊन टाकला. आणखी एक वाक्य आहे लिहिलूया, तबलेवाले किरण महाराज. एक डोंगर मस्तपैकी दिला. तर करण्याची माणसं कमी का? मी करायची. हे करण्याची मानसिकता होईल का? हे चाललंय हेच किस का? तसं नाही. हा डोंगर मिळाल्यानंतर सगळं चेंज करण्याची मानसिकता होईल का? सध्याला किरण बदलणार का? तेच करायचं नाही, हे करायचं आहेच की. पण मी काय सांगितलं आता? सगळं सोडून जर तुम्हाला म्हणलं महाराज बांधला बनू शकाल का तुम्ही? काय माहिती शेवटी करायचे हो, मजा ती नाही करायची. असं कोण आहे का की आता मला हे जायचं चालत, एक डोंगर मला द्या, सिंहासन बांधून द्या. कोण आहे का सांगा मला? तुमची मनाची स्थिती आज तशी काय बंदी आहे कोणाची की संसार एखाद्या इच्छा नाही. आता माझी विषय सुखाला देहची भेटला, पुढे पुऱ्या प्रपंच भेटला, कर्तेपणाचा मोह न उरला, मनवा आणि वाहिली भजनाला. आहे का मला तयारी? आत्ता एका सेकंद हो म्हणून सांगाल सुद्धा, दुसऱ्या सेकंदाला नाही म्हणणार. का सांगा बरं? बघा ना, तुम्ही विचार का प्रत्येक जण तुमच्या पुढलाही प्रश्न उभे राहतील, हे जर कसं करायचं, आणि माझ्या ह्या इच्छा पूर्ण पाहिजे, त्याचं कसं करायचं? हा
तुम्हाला जर म्हणलं तुम्हाला दृष्टांत साक्षात्कार सगळं मी मिळवून देतो, डोंगरी किंवा मिळवून देतो, सगळं सोडा, तर मन काय सांगतंय? मन काय म्हणू शकत नाही. हे बघत असतो ओके ऐकून येत तसं नाही ना. प्रपंच काय इच्छा आहे दाट नाही, प्रपंच काही दाट इच्छा नाही का नाही. म्हणजे हा जन्म तर तुमचा नाहीच आहे, पुढच्या जन्माशी तर तो आता झाली तुझी झालेली आहे किंवा तुम्हाला ते नको आहे. म्हणजे अजून काही जन्म आम्हाला असेच भोगायचे हे ना, भोगायचं असंच. आणि हे करत करत आपण हे करूया, तुम्हाला हे करत करत करू आम्ही, पण हेच आम्हाला नको. त्यामुळे अमर्याद वासना काय म्हणतो आपण याला, म्हणून पुन्हा जन्म वासनेवरती होतो. मागविषयी झालंय जन्म कसा होतो? अमर्याद वासना तुमचे आहेत. या जन्मात संपती जन्म संपती शिल्लक असते ते पुढे येताना पुन्हा त्या वासना तुम्ही घेऊन येणार आणि त्या जन्मात आणखी पुन्हा वाढणार. त्या कळतंय का? तृप्ती आहे का वासनेमध्ये? नाही. म्हणून दृष्टांत घडत नाही, साधना होत नाही. तुम्ही मला सांगा, जो विश्वनियंता की जो संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करतो तो तुम्हाला मिनिटामध्ये येऊन भेटावा इतकं स्वस्त असेल का? जो संपूर्ण विश्व नियंत्रित करतो तो तुम्हाला मिनिटामध्ये येऊन भेटावा इतकं ते स्वस्त तंत्र असेल का? तुम्ही एक कागद घेता, एक कागद सर्टिफिकेट नावाचा, त्याच्यावर तुमचं पूर्ण आयुष्य घालवता. तुमची ओळख सांगता माझी अमुक अमुक ओळख आहे. एखाद्या विद्यापीठाचं सर्टिफिकेट घेऊन सांगता माझी ही ओळख आहे. मी विश्वाची ओळख निर्माण करण्याकरता तर तुम्हाला किती घासावं लागेल? तीन तास हे तुमच्या फक्त प्राथमिक अवस्थेमध्ये. अहो तुम्ही जर नुसतं ठरवलं काय नाही मला भूगर्भाचा अभ्यास करायचा आहे तर तुमचं आयुष्य कमी पडेल. काय सांगतोय? तुमचं आयुष्य कमी पडेल. तुम्ही स्वर्गलोक बघितलाय का? देवलोक बघितलाय का? भूतलोक बघितलाय का? इंद्रलोक बघितलाय का? तुम्ही ज्या देवीचं नाव घेतलं तिचा पण लोक आहे, काळी लोक वेगळा आहे. बघितलंय का तुम्ही लोक? हे मग ते तुम्ही जायचं माघारी ठरवलं तर तुम्हाला किती वर्ष लागतील? आता बघा हा एक पॅक झाला, पण पॅक झाला की तुम्हाला पुन्हा त्याच वासनेमध्ये थांबायचंय. ओके, तुम्हाला त्याच वासना पुन्हा पाहिजेत, तुम्हाला वासनेनं बाहेर यायचं नाही. पण असे पण काही लोक आहेत, असे पण काही जीव आहेत की त्याला जन्मपूर्ण नको आहेत. त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी एक रेंज गाठली. एक रेंज गाठली, सूक्ष्म अवस्थेतून कारण अवस्थेमध्ये गेले. ओके, कारणातून महाकारणात गेले आणि महाकारणात गेल्यानंतर त्यांचा डेड झाले, डेड संपले. भगवंत म्हणा परिचय मध्ये होतो तुला नको म्हणतो. मग काय करतो मी या अवस्थेत आता ज्या अवस्थेमध्ये येतात मी कार्य करतो. मग किरणला गरज लागली तर किरणला मदत करणार, आनंद लागली तर आनंद मदत करणार, अशी सूक्ष्म रूपाने. हा सगळा जो समूह आहे कुणाचा? सूक्ष्म कारण देहांचा. हा सगळा राहतो कुठं मध्ये आता? केदारनाथला. बद्री केदारमध्ये जे सगळे आत्मे आहेत हे सगळे पुण्यात्मे आहेत. काय बोललं?